फ्रेंड्स, मी श्रद्धा वागूल तुमचं पुन्हा एकदा महाराष्ट्र मीडिया चॅनलवर स्वागत करते। आज आपण इयत्ता 7वीचे इतिहास व नागरिकशास्त्र हा विषय बघणार आहोत। पण सुरू करण्याआधी अजूनही तुम्ही महाराष्ट्र मीडिया चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा आणि व्हिडिओची सर्वात पहिले नोटिफिकेशन मिळवा। महाराष्ट्र मीडिया चॅनलवर तुम्हाला पहिली ते 12वी पर्यंतच्या सगळे विषयांचे व्हिडिओ अवेलेबल होतील, तर नक्की बघा। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये स्वराज्य स्थापना हा 5वा धडा अभ्यासला होता। आज आपल्याला पुढील धडा म्हणजेच मुघलांशी संघर्ष हा धडा अभ्यासायचा आहे। तर बघूया मुघलांशी संघर्ष। आतापर्यंत शिवाजी महाराजांनी आदिलशाहीशी यशस्वी संघर्ष केला होता, परंतु स्वराज्याचा विस्तार करताना मुघलांशीही संघर्ष अटळ होता। स्वराज्याचा विस्तार होऊ लागताच स्वराज्यावर मुघलांचे संकट आले। महाराजांनी याही संकटावर मात केली, मुघलांकडून आपले किल्ले आणि प्रदेश परत मिळवले, स्वतः राज्याभिषेक करून घेतला, दक्षिणेकडील मोहीम हाती घेतली। या सर्व घटनांची माहिती आपण या पाठामध्ये बघणार आहोत। या परिचितमध्ये आपल्याला काय सांगितले आहे की आपण या पाठामध्ये काय काय बघणार आहोत याबद्दल त्यांनी सांगितलं आहे। तर पहिले आपण बघणार आहोत शाहिस्तेखानाची स्वारी। फेब्रुवारी 1660 मध्ये शाहिस्तेखान अहमदनगरहून निघून पुणे प्रांतात आला। त्याने आसपासच्या प्रदेशात लहान लहान सैन्यांच्या तुकड्या पाठवून स्वराज्याची प्रदेशाची जबरहणी केली। चाकणच्या किल्ल्याला वेढा दिला। चाकणच्या किल्ल्याचा किल्लेदार फरंगोजी नरसाळा याने त्याच्या सैन्याचा तीव्र प्रतिकार केला, परंतु शेवटी त्याने चाकणचा किल्ला जिंकून घेतला। शिवाजी महाराजांचे बालपण जेथे गेले त्या पुण्यातील लाल महालात शाहिस्तेखान तळ ठोकून बसला। तेथून आसपासच्या मुलखाचे त्याने लूट चालूच ठेवले। 2 वर्ष झाले तरी त्या पुण्यातील मुक्काम सोडण्याचा विचार करत नव्हता। त्याचा परिणाम प्रजेच्या नीतिधैर्यावर होणे स्वाभाविक होते। अशा परिस्थितीत महाराजांनी एक धाडसी बेत आखला। शिवाजी महाराजांनी स्वतःच्या नेतृत्वाखाली लाल महालावर गुप्तपणे छापा घालण्याची धाडसी योजना आखली। त्यानुसार 5 एप्रिल 1663 रोजी महाराजांनी रात्रीच्या वेळी निवडक सैन्यासह लाल महालावर छापा घातला। या छाप्यात शाहिस्तेखानाची बोटे तुटली, त्याची मानहानी झाली। त्याने पुणे सोडले आणि आपला मुक्काम औरंगाबादला हलवला। या प्रकारामुळे त्याने औरंगजेबाची नाराजी ओढवून घेतली। औरंगजेबाने त्यास बंगालच्या सुब्यावर पाठवले। शाहिस्तेखानावरील या यशस्वी हल्ल्याचा परिणाम लोकांवरही झाला। शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावरील प्रजेचा विश्वास अधिकच वृद्धिंगत झाला। पुढे बघूया सुरतेवर स्वारी। शाहिस्तेखानाने 3 वर्षाच्या काळात स्वराज्याचा बराच प्रदेश उद्ध्वस्त केला होता। त्याची भरपाई करणे आवश्यक होते। त्यासाठी महाराजांनी मुघलांना धडा शिकवण्याची एक योजना आखली। मुघलांच्या ताब्यातील सुरत हे एक मोठे व्यापारी केंद्र व बंदर होते। तेथे इंग्रज, डच व फ्रेंच यांच्या वखारी होत्या। हे शहर बादशहाला सर्वात जास्त महसूल देत होते, तसेच ते आर्थिकदृष्ट्या संपन्न होते, म्हणून त्यांनी सुरतेवर स्वारी केली। सुरतेचा सुभेदार इनायत खान महाराजांच्या स्वारीचा प्रतिकार करू शकला नाही। सामान्यतः प्रजेस त्रास न देता त्यांनी सुरतेमधून विपुल संपत्ती मिळवली। त्यांची ही मोहीम यशस्वी झाली, त्यामुळे औरंगजेब बादशाहच्या प्रतिष्ठेस धक्का बसला। यात काय सांगितलं आहे की शाहिस्तेखानाने 3 वर्षाच्या काळात स्वराज्याचा बराचसा प्रदेश उद्ध्वस्त केला होता, त्याचे नुकसान करून ठेवले होते, त्याची भरपाई करणे त्यावेळी आवश्यक होते। त्यासाठी महाराजांनी मुघलांना धडा शिकवण्याची एक योजना आखली। मुघलांच्या ताब्यातील सुरत हे एक मोठे केंद्र व बंदर होते। तेथे इंग्रज, डच व फ्रेंच यांच्या वखारी होत्या। ते शहर बादशाला सर्वात जास्त महसूल देत होते, सर्वात जास्त नफा मिळवून देत होते, तसेच ती आर्थिकदृष्ट्या संपन्नही देखील होते। त्यांनी सुरतेवर स्वारी केली। सुरतेचा सुभेदार इनायत खान महाराजांच्या स्वारीचा प्रतिकार करू शकला नाही। सामान्य प्रजेस त्रास न देता त्यांनी सुरतेमधून विपुल संपत्ती मिळवली। त्यांची ही मोहीम यशस्वी झाली, त्यामुळे औरंगजेब बादशाहच्या प्रतिष्ठेस धक्का बसला। पुढे बघणार आहोत आपण जयसिंगाची स्वारी।
शिवाजी महाराजांच्या वाढत्या हालचालीचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबाने मिर्झा राजा जयसिंग हा आपला अनुभवी आणि मातबर राजपूत सरदार पाठवला. तो पुण्यामध्ये आला. त्याने महाराजांच्या विरोधात सर्व शक्ती संघटित करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू केले. गोव्याचे व वसईचे पोर्तुगीज, वेंगुर्लाचे डच, सुरतेचे इंग्रज, जंजिऱ्याचे सिद्दी यांनी महाराजांविरुद्ध आरमारी मोहीम काढावी असे जयसिंगने त्यांना सुचवले. शिवाजी महाराजांकडील किल्ले जिंकून घेण्याचा बेत आखला. स्वराज्याच्या विविध भागात मुघल सैनिकांच्या तुकड्या पाठवल्या. त्या सैन्यांनी स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली. महाराजांनी मुघलांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खानाने पुरंदर किल्ल्यास वेढा दिला. पुरंदरच्या वेढ्याच्या वेळी मुरारबाजी देशपांडे याने आपल्या पराक्रमाची शर्त केली, परंतु त्याला वीरमरण आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराजांनी जयसिंगाशी बोलणी करण्याचा निर्णय घेतला. त्याने जयसिंगाची भेट घेतली. जयसिंग व महाराज यांच्यात जून 1665 मध्ये तह झाला. हा तह पुरंदरचा तह म्हणून ओळखला जातो. या तहानुसार महाराजांनी मुघलांना 23 किल्ले व त्यांच्या भोवतालचा वार्षिक 4 लाख होल उत्पन्नाचा प्रदेश दिला. आदिलशाही विरुद्ध मुघलांना मदत करण्याचे आश्वासन देखील दिले. या तहास औरंगजेबाने मान्यता दिली. पुढे बघणार आहोत आग्रा भेट व सुटका. पुरंदरच्या तहानंतर जयसिंगाने आदिलशाही विरुद्ध मोहीम हाती घेतली. महाराजांनी जयसिंग मदत केली, तथापि त्यांची ही मोहीम यशस्वी झाली नाही. त्यावेळी महाराजांना काही काळ तरी दक्षिणेच्या राजकारणापासून दूर ठेवावे असा विचार जयसिंग व औरंगजेब बादशाह यांनी केला. या विचाराला अनुसरून जयसिंगाने महाराजांनी बादशहाच्या भेटीस जावे असा प्रस्ताव त्यांच्या पुढे ठेवला. त्यांच्या सुरक्षिततेबद्दलची हमी देखील दिली. त्यानुसार शिवाजी महाराज आग्र्याला निघाले. बरोबर राजपुत्र संभाजी होते. तसेच विश्वासू आणि जीवास जीव देणारे निवडक सहकारी देखील सोबत होते. महाराज आग्र्यास पोहोचले, तथापि औरंगजेबाने दरबारामध्ये त्यांचा योग्य तो मान ठेवला नाही. त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर बादशहाने त्यांना नजरकैदीत ठेवले. बादशहाच्या या कृतीने डगमगून न जाता महाराजांनी नजरकैदीतून आपली सुटका करून घेण्याची योजना आखली. ते आग्र्यातून शिताफीने निसटले आणि काही दिवसांनी महाराष्ट्रात सुरक्षितपणे पोहोचले. आग्र्याहून येताना संभाजी राजांना त्यांनी मथुरा येथे ठेवले होते. पुढे त्यांनाही सुखरूपपणे राजगडावर आणण्यात आले. महाराज स्वराज्यापासून दूर असताना स्वराज्याचा कारभार वीरमाता जिजाबाई आणि महाराजांचे सहकार्य यांनी सांभाळला. पुढे बघूया मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा. महाराजांना मुघलांबरोबर लगेचच संघर्ष नको असला तरी पुरंदरच्या तहात मुघलांना दिलेले किल्ले आणि प्रदेश परत मिळवणे हे महाराजांचे उद्दिष्ट होते. त्यासाठी त्यांनी एक व्यापक व धडाडीची योजना तयार केली. एका बाजूला निरनिराळ्या किल्ल्यांवर जय्यत तयारीनिशी सैन्य पाठवून ते किल्ले घ्यायचे, तर दुसऱ्या बाजूला दख्खनमध्ये मुघलांच्या प्रभुत्वाखाली असलेल्या प्रदेशांवर हल्ले ठेवून त्यांना अस्थिर ठेवायचे असे हे धोरण होते. त्यानुसार त्यांनी मुघलांच्या अहमदनगर आणि जुन्नर या प्रदेशांवर हल्ले केले. पुढे एका पाठोपाठ सिंहगड, पुरंदर, लोहगड, माहुली, कर्नाळा आणि रोहिडा हे किल्ले जिंकून घेतले. यानंतर शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरतेवर स्वारी केली. तेथून परत येताना नाशिक जिल्ह्यातील वणी दिंडोरी या ठिकाणी त्यांना मुघलांबरोबर मोठा संघर्ष झाला. या संघर्षात त्यांनी दाऊद खान या मुघल सरदाराचा पराभव केला. त्यानंतर मोरोपंत पिंगळे याने नाशिक जवळील त्र्यंबकगड जिंकून घेतला. अशा रीतीने महाराजांच्या मुघलांविरुद्धच्या चढाईच्या धोरणास यश मिळाले. या चढाईच्या मोहिमांमध्ये तानाजी मालुसरे,
मोरोपंत पिंगळे, प्रतापराव गुजर इत्यादी सरदारांनी मोलाची कामगिरी केली. या मोहिमेचे वर्णन कृष्णाजी अनंत सभासद या बिखरकाराने पुढीलप्रमाणे केले आहे. चहू महिन्यात 27 गड घेतले, मोठी ख्याती केली. पुढे बघणार आहोत आपण राज्याभिषेक. सतत 30 वर्षांच्या अविश्रांत परिश्रमातून मराठ्यांचे स्वराज्य साकार झाले होते. तथापि स्वराज्याचे अस्तित्व स्वतंत्र व सार्वभौम आहे हे स्पष्ट करण्यासाठी या स्वराज्यास अधिकृतता आणि सर्वमान्यता प्राप्त होणे आवश्यक आहे हे महाराजांच्या लक्षात आले. त्यासाठी विविधता राज्याभिषेकाची आवश्यकता होती. म्हणून त्यांनी 6 जून 1674 या दिवशी विद्वान पंडित गागाभट्ट यांच्या हस्ते रायगडावर आपला राज्याभिषेक करवून घेतला. या राज्याभिषेकाद्वारे महाराज आता स्वराज्याचे छत्रपती झाले. सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून त्यांनी राज्याभिषेक शक ही नवीन कालगणना सुरू केली. ते आता शक करते झाले. राज्याभिषेक प्रसंगी त्यांनी सोन्याचा होन व तांब्याची शिवराई ही खास नाणी पाडली. या नाण्यांवर श्री राजा छत्रपती अशी अक्षरे कोरण्यात आली. तेथून पुढे राजपत्रांवर क्षत्रिय कुलावंतस ही राजा शिवछत्रपती असा उल्लेख होऊ लागला. राज्याभिषेकानंतर त्यांनी फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा एक कोश तयार करून घेतला. यालाच राज्यव्यवहार कोश असे म्हणतात. मध्ययुगीन भारताच्या इतिहासामधील शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही एक क्रांतिकारी घटना होय. या घटनेचे महत्त्व सांगताना सभासद म्हणतो, मराठा पातशाह एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. यानंतर महाराजांनी अल्पावधीत 24 सप्टेंबर 1674 रोजी निश्चलपुरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक करवून घेतला. भारतात वैदिक आणि तांत्रिक अशा धर्मकृत्यांच्या 2 परंपरा अस्तित्वात होत्या. त्यांचा आदर करून महाराजांनी या दोन्ही पद्धतींनी राज्याभिषेक करून घेतला. पुढे बघूया दक्षिणेची मोहीम. राज्याभिषेकानंतर सुमारे 3 वर्षांनी ऑक्टोबर 1677 मध्ये महाराजांनी दक्षिणेची मोहीम हाती घेतली. गोवळकोंड्यास त्यांनी कुतुबशाहीची भेट घेतली. त्यांच्याबरोबर मैत्रीचा तह केला. पुढे महाराजांनी कर्नाटकातील बंगळुरू, होसकोटे तसेच सध्याच्या तमिळनाडूमधील जिंजी, वेल्लोर इत्यादी किल्ले आणि आदिलशाहीचा इतर काही प्रदेश जिंकून घेतला. त्यांच्या फौजेने तेथील प्रजेला कोणताही त्रास दिला नाही. जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी मुख्य कारभारी म्हणून रघुनाथ नारायण हणमंते यांची नेमणूक केली. शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी हे सध्याच्या तमिळनाडूमध्ये असलेल्या तंजावर येथे राज्य करत होते. त्यांनाही आपल्या स्वराज्य कार्यात सहभागी करून घेण्याचा महाराजांचा प्रयत्न होता. व्यंकोजी राजे यांच्या पश्चात तंजावरच्या राजांनी विद्या आणि कला यांची जोपासना केली. तेथील सरस्वती महाल हे ग्रंथालय जगप्रसिद्ध आहे. दक्षिणेच्या मोहिमेत तमिळनाडूतील जिंजीचा किल्ला जिंकून तो स्वराज्याला जोडण्याच्या शिवाजी महाराजांच्या कृतीला पुढील काळात निर्णायक महत्त्व आले. मुघल बादशाह औरंगजेब स्वराज्य नष्ट करण्यासाठी महाराष्ट्रात ठाण मांडून बसल्यामुळे तेव्हाचे छत्रपती राजाराम महाराज यांना सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र सोडावा लागला. त्यावेळी त्यांनी दक्षिणेतील याच जिंजी किल्ल्यावर आश्रय घेऊन तेथून स्वराज्याचा कारभार चालवला. शिवाजी महाराजांच्या या दक्षिण दिग्विजयानंतर थोड्याच अवधीत 3 एप्रिल 1680 रोजी त्यांचे रायगडावर निधन झाले. वयाच्या 50शीतील त्यांच्या निधनाने स्वराज्याची अपरिमित हानी झाली. एका महान युगाचा अस्त झाला. ही रायगडावरील शिवाजी महाराजांची समाधी आहे.
तर अशा प्रकारे आपण मुघलांशी संघर्ष हा धडा आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासला आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.